नमस्कार दर्शको. उजनी धरणाच्या नियमित अपडेटमध्ये आपण पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत. तर उजनी धरणात येणारी आवक ही किती आहे व बंड गार्डनची आवक किती आहे? काल आपण पाहिलं 26 धरणांची अपडेट आपण कालच्या बातमीत घेतलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच. परंतु आज दौंडची आवक ही आता सुरुवातीला पाहू. तर अगोदर वीर धरणातून नीरा नदी पात्रामध्ये काल सकाळी 9:30 वाजल्यापासून 6,737 क्युसेकचा विसर्ग येत आहे. तर उजनी धरणातून आज सकाळी दौंडची आवक ही 12,935 क्युसेक्स इतकी झालेली आहे. ही आवक काल सायंकाळी 10,183 होती. काल सकाळी साधारण त्यापेक्षाही 2,000 क्युसेक्सनं कमी होती. म्हणजे 12,000 पर्यंत ही आवक गेलेली आहे दौंडकडून येणारी. उजनीतून कालपर्यंत 12,000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीपात्रामध्ये सोडला जात होता. त्या अगोदर 15,000चा होता. पुन्हा तो 12,000 क्युसेकचा विसर्ग होता. आता मात्र उजनीतून 10,000 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. तर बंड गार्डनची आवक ही 10,391 क्युसेक्स असल्याची सध्या उपलब्ध माहिती आहे. सीनामाडा योजनेतून उजनीतून 180 क्युसेक्स, वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन योजना 40 क्युसेक्स, कॅनल 400 क्युसेक्स. तर उजनी धरण हे आता सकाळच्या अपडेटनुसार 106.38% भरलेले आहे. तर यातील एकूण पाणीसाठा हा 120.65 टीएमसी झाला असून यातील उपयुक्त पाणीसाठा 56.99 टीएमसी झालेला आहे. अशाच प्रकारच्या सर्व अपडेट महत्त्वाच्या पाहावयाच्या असतील तर आपण चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बातम्यांना लाईक जरूर अवश्य करा, जेणेकरून पुढच्या बातम्या देण्यासाठी एक प्रोत्साहन मिळते.